1000 किलोमीटर लांबीचा वादळी ढग महाराष्ट्रात घुसला. हवामान विभागाचा संपूर्ण महाराष्ट्राला अर्जंट इशारा. चक्क 1000 किलोमीटर लांबीच्या महाकाय वादळी ढगांची एक फौज महाराष्ट्रात शिरल्याची बातमी समोर आली. जेव्हा हवामान विभागाने सॅटेलाइटद्वारे काढलेला संपूर्ण महाराष्ट्राचा एक फोटो दाखवला, या ढगामुळे 17 जिल्ह्यात काहीच राहणार नाही इतकी भयानक गारपीट होणार आहे. 5 मिनिटांपूर्वीच सॅटेलाइटद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचा एक फोटो काढला गेलाय. या फोटोचे चित्र दिसले ते पाहून शास्त्रज्ञांची झोप उडालीये, ज्यामध्ये तब्बल 1 नाही 2 नाही तर 1000 किलोमीटर लांबीच्या वादळी ढगांची एक फौज महाराष्ट्राच्या हद्दीत शिरताना दिसलीये, जिचा वेग ताशी 120 किलोमीटर आहे आणि ही थेट उत्तर भारताकडून महाराष्ट्राकडे झेपावलीये. याच्या आधी इतका लांबलचक वादळी ढग कधीच पाहिला नव्हता, ज्याचा कहर 17 जिल्ह्यांवर कोसळणार आहे. ते तुम्हाला कदाचित खोटं वाटेल. तुम्हाला वाटेल ऊन पडलंय, कुठे ढग आलाय, पण हीच परिस्थिती 15 वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळेस देखील सुपर एल निनो सक्रिय होता आणि ज्यावेळेस सुपर एल निनो येतो तेव्हा दुष्काळाचे सावट असतं किंवा अवकाळी पाऊस हैराण करून सोडतो. मार्चच्या शेवटच्या दिवसांमध्ये आणि एप्रिलच्या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्याला झोडपलंय, अतोनात नुकसान झालंय. आता सगळीकडे चर्चा आहे की पाऊस थांबलाय, पण अचानक 1000 किलोमीटर लांबीची काळ्या ढगांची एक वादळी साखळी भारताच्या दिशेने निघालीये आणि तिचा पहिला दणका महाराष्ट्राला बसणार. तिचा वेग क्षणाक्षणाला वाढतोय. लक्षपूर्वक ऐका, ही बातमी वरवरची नाही, तर हवामान विभागाने, खास करून पुण्याच्या वेधशाळेने सॅटेलाइटवरून पावसाचा नकाशा जाहीर केलाय. त्यात स्पष्ट दिसतंय की 1000 किलोमीटर लांबीची ढगांची फौज महाराष्ट्रात शिरली आहे आणि ज्याचा फटका 17 जिल्ह्यांना दुपटीने बसणार. होय, याची तीव्रता लक्षात घेऊन स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक मीटिंग घेतलीय आणि त्या मीटिंगमध्ये हे कुठून कुठे जात आहे, कोणत्या जिल्ह्यामधून कुठे कुठे कसं सरकणार आहे, याची यादीच स्वतः जाहीर केलेली आहे. पहा, काही दिवसांपूर्वी गारपीट झाली. चक्रीवादळासारखे देखील वातावरण तिथे पसरलं होतं. आता आकाश स्वच्छ झालंय. हवामान तज्ज्ञ सांगतायत की पाऊस येणार नाही, पण वातावरण कधी पालटेल याचा भरोसा नाही, कारण की त्यामुळेच याला अवकाळी पाऊस म्हणतात. आणि अवकाळीचा असा त्रास असतो की कुठलीही वॉर्निंग न देता येणारा हा पाऊस. पण सध्याची परिस्थिती खूप विचित्र आहे. तुम्हाला वाटेल काहीही सांगतायत, खोटं आहे, पण ही परिस्थिती मागील 15-20 वर्षांपूर्वी विदर्भ मराठवाड्याच्या सीमा भागात रात्रीच्या वेळी असाच प्रलय आला होता. अगदी तसाच काळ आता पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा ठाकलाय. याचं मुख्य कारण म्हणजे प्रशांत महासागरात सुपर एल निनो नावाचा राक्षस जागा झालाय. हा दर 15-20 वर्षांनी येतो आणि जेव्हा येतो तेव्हा अख्खे जिल्ह्याच्या जिल्हे उद्ध्वस्त करतो. यामुळे जून-जुलैमध्ये पावसाचा थेंबही पडणार नाही. पण आता हा अवकाळी पाऊस इतका धुमाकूळ झेलणार आहे की पावसाळ्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण होईल. मग ही 1000 किलोमीटरची फौज कोणत्या 17 जिल्ह्यांना टार्गेट करणार? कुठे आज रेड अलर्ट जारी केलाय? देशातल्या त्या 16 राज्यांची यादी काय? का संपूर्ण भारतात आज आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झालीय? सुपर एल निनोचा तडाखा नक्की कोणाला बसणार, याची एक एक बातमी नीट समजून घ्या. हा व्हिडिओ चुकूनही मध्येच सोडू नका, नाहीतर मोठं नुकसान होईल. कालपर्यंत वाटत होतं की ऊन आलंय, पाऊस गेला, पण भीती अजून संपलेली नाही. संकट तर उलट दुप्पट वेगाने आपल्याकडे सरकतंय. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर पॅसिफिक महासागरातला हा उष्णतेचा राक्षस भारतीय हवामान चक्राला गिळंकृत करायला निघालाय. अरबी समुद्राचा रंग काल रात्री अचानक काळाभोर पडलाय आणि तिथून निघणाऱ्या वाफेच्या महाकाय डोंगरांना हिमालयाची बर्फाळ हवा धडकलीये. हीच धडक आता 16-17 जिल्ह्यात थैमान घालणार आहे. एरवी ढग 1-2 किलोमीटरचे असतात, पण आता ही हजारो किलोमीटरची साखळी एकत्र आलीये. या ढगांचा आकार लंबवर्तुलाकार असून ते इतके अवाढव्य आहेत की जेव्हा फुटतील तेव्हा अख्ख्या राज्याला कवेत घेतील. म्हणूनच महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यात हाय अलर्ट आहे. ही वादळी फौज कुठे फुटणार, गारा पडणार की आभाळ फाटणार, या प्रश्नाचं उत्तर आता सॅटेलाइटच्या फोटोंमधून स्पष्ट झालं असून परिस्थिती अतिशय गंभीर वळणावर येऊन ठेपली आहे. 17 जिल्ह्यांची नावं आता नीट आणि कान देऊ नये का, कारण ही निव्वळ पावसाची साधी बातमी नाही, तर हे निसर्गाचं रौद्र रूप आहे जे आपल्याला सावध करायला आलं आहे. सध्या हवामान विश्वात सगळ्यात जास्त भीती ज्याची वाटतेय तो विषय म्हणजे सुपर एल निनो. तुम्ही म्हणाल, आधी पावसाचं सांगा, एल निनोचं काय घेऊन बसलात? पण मंडळी, याच एल निनोमुळे हवामानाचं संपूर्ण चक्र आज उलटं फिरलंय. आपल्याला 2015-16चं ते भीषण वर्ष आठवत असेलच, जेव्हा लातूरच्या तहानलेल्या जनतेसाठी चक्क रेल्वेने पाणी वाहावं लागलं होतं.
दुर्दैवाने तोच काळ आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दारावर उभा ठाकला आहे. साध्या एल निनोमध्ये पावसाचं प्रमाण फक्त कमी असतं, पण हा सुपर एल निनो आहे. हा एकदा सक्रिय झाला की मागे काहीच शिल्लक ठेवत नाही आणि अवकाळी पाऊस असा झोडपून जातो की येणाऱ्या मुख्य मान्सूनचा पायाच तो उखडून टाकतो. अमेरिकन आणि भारतीय हवामान खात्याने संयुक्तपणे धोक्याची घंटा वाजवली असून पुण्याच्या वेधशाळेने महाराष्ट्राच्या दिशेने सरकणाऱ्या तब्बल 1000 किलोमीटर लांबीच्या अजस्त्र आणि काळ्याकुट्ट ढगांच्या भिंतीचे पुरावे दिले आहेत. या 17 जिल्ह्यांत ढगफुटीपेक्षाही भयानक दृश्य येत्या काही तासांत पाहायला मिळणार आहे. जमिनीपासून तब्बल 10 किलोमीटर उंचीवर ढगांचा एक महाकाय डोंगर तयार झाला असून जेव्हा हे ढग जमिनीच्या दिशेने आदळतील तेव्हा फक्त पाऊस नाही तर विजांचा असा तांडव होईल की तुमची सिमेंटची भक्कम घरही पायापासून थरथर कापतील. न्यूजवर तुम्ही पाहिलंच असेल की शेजारील राज्यांत या ढगांनी आधीच हाहाकार माजवला आहे आणि आता महाराष्ट्राचा नंबर लागला आहे. हे ढग इतके जड आहेत की जमिनीवर येताना त्यातून पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे मोठमोठे गोळे आकाशातून गोळ्यांसारखे बरसू लागतील. कल्पना करा, भर दुपारी अचानक सूर्य गायब होईल, चहूबाजूला रात्रीसारखा काळाकुट्ट काळोख दाटून येईल आणि वाऱ्याच्या एका झटक्यात जुनी झाडं एखाद्या काडीसारखी मोडून पडतील. हे काही काल्पनिक नाही तर पुढच्या काही तासांत तुमच्या भागात प्रत्यक्ष घडणारं हे भीषण वास्तव असू शकतं. पुढचे 3 दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी धोक्याचे आहेत, त्यामुळे तारीख आणि वेळ नीट लक्षात ठेवा. मराठवाड्यात संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड असेल. ज्यांची कच्ची घरं आहेत त्यांनी तातडीने सुरक्षित इमारतींचा आडोसा घ्यावा. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पट्ट्यात द्राक्ष, डाळिंब आणि कांद्याच्या बागांवर जणू गारांचा काळ कोसळणार आहे. वर्षभराची मेहनत एका रात्रीत मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे विदर्भ आणि खानदेशातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, जळगाव आणि धुळ्यात विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की दर सेकंदाला आभाळ फाटून जमिनीवर येतंय की काय असा भास होईल. हा सुपर एल निनोचा तडाखा केवळ पाऊस घेऊन येत नाहीये तर तो सोबत विनाशकारी वारे घेऊन येत आहे. अशा वेळी अफवांवर विश्वास न ठेवता हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नका आणि शक्य असल्यास घराबाहेर पडणं टाळा. निसर्गाच्या या कोपापुढे आपण हतबल असलो तरी आपली सतर्कता आणि पूर्वतयारीच आपल्याला वाचवू शकते. हे 1000 किमीचे ढग आता तुमच्या उंबरठ्यावर आले आहेत, त्यामुळे गाफील राहू नका. स्वतःची आणि आपल्या जनावरांची काळजी घ्या. हीच वेळ आहे सावध होण्याची, कारण हा वादळाचा इशारा नसून निसर्गाचं एक भयानक वास्तव आहे जे आपल्या समोर उभं ठाकलं आहे. सुरक्षित रहा आणि इतरांनाही या संकटाची जाणीव करून द्या.